पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आज पुन्हा एकदा 6 दिवसात परमेश्वराने सांभाळलेले आहे आणि त्याच्या चरणाजवळ पुन्हा एकदा तो आणत राहिलेला आहे. त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देण्यासाठी यावेळेला गीत गाऊया आणि तुषार ब्रदर यावेळेला पुढे येतील आणि गीत या ठिकाणी सांगतील. धन्यवाद धन्यवाद माझ्या राज्य वशू ख्रिस्ता दोसाने सोनरे माझ्या राज्याचे गायन होणारे माझ्या राज्य वशू ख्रिस्ता ते तुझ्या आशीर्वाद गाव असत पडून वशू ख्रिस्ता वशू ख्रिस्ता पाकिस्तान दोसाने सांगणारे माझ्या राज्य वशू ख्रिस्ता त्या मार्गाने चालू असत पडून वशू ख्रिस्ता प्रार्थना येशू तुझ्या प्रियाने करून म्हणतो म्हणतो आहे आमेन. तुझ्या दर्शनाचा प्रभू मी रे केला तुझ्या दर्शनाचा प्रभू मी रे केला गेला गेला सारा काळ व्यर्थ हा गेला 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 सारा काळ व्यर्थ हा गेला तुझ्या दर्शनाचा प्रभू मी रे केला तुझ्या दर्शनाचा प्रभू मी रे केला. आता तरी देवा तुझी घडवले सेवा आता तरी देवा तुझी घडवले सेवा उडाली नौका माझी हात मला द्यावा उडाली नौका माझी हात मला द्यावा गेला गेला सारा काळ व्यर्थ हा गेला 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 सारा काळ व्यर्थ हा गेला तुझ्या दर्शनाचा प्रभू मी रे केला तुझ्या दर्शनाचा प्रभू मी रे केला. देवांचा तू देव प्रभू पडतो रे पाया देवांचा तू देव प्रभू पडतो रे पाया तुझं माझा माय बाप येऊ दे रे माया तुझं माझा माय बाप येऊ दे रे माया सांभाळून घे प्रभू या रे पातक्याला सांभाळून घे प्रभू या रे पातक्याला तुझ्या दर्शनाचा प्रभू मी रे केला तुझ्या दर्शनाचा प्रभू मी रे केला तुझ्या दर्शनाचा प्रभू मी रे केला. आपण प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या जीवन प्रिय प्रभू येशू पुन्हा एकदा ही प्रार्थना करण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद माझ्या देवा. ओ प्रभू येशू बरोबर प्रभू येशू आम्ही या शब्दाच्या दिवशी एकत्र झालो प्रभू येशू आमची जी स्तुती आराधना देखील तू आशीर्वादित केली त्याबद्दल धन्यवाद. इथून पुढचं होणारं जे वचन आहे ते देखील तू आशीर्वादित केलं माझ्या देवा. ओ प्रभू येशू पुन्हा एकदा आभार मानतो प्रभू येशू एवढ्या या महामारीमध्ये तू आम्हाला प्रार्थना करण्याची संधी दिली हे सर्व रोगांपासून तू ठेवलंस त्याबद्दल देखील धन्यवाद दिले माझ्या देवा. ओ प्रभू येशू खरोखर माझ्या लोक आमची विनंती प्रार्थना की आभार मानतो. इथून पुढचा वेळ काळ सर्व तुझ्या स्वाधीन तुमच्या पूर्ण आणि ते नावाने आम्ही पूर्ण करू. आमेन. त्यावेळेस आपण वचन वाचूया. कृत्याचा 12वा अध्याय आणि 31-34 वचन वाचूया. तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यात झटा म्हणजे त्याचबरोबर ह्याही गोष्टी तुम्हाला मिळतील. हे लहान कळपा भिवू नकोस कारण तुम्हाला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. जे तुमचे आहे ते विकून दान धर्म करा तसे स्वर्गातील अक्षय धान्याच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा. तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमची मनही लागेल.
आजच्या दिवशी बाप्पा आमच्या प्रत्येकाला एकत्र जमवलं तुला धन्यवाद तुझा आभार मानतो बाप्पा तुझी स्तुती गायला प्रत्येकाने माहिती बाप्पा आमच्या खूप वर्ष केलं तुझा धन्यवाद देते बाप्पा बाप्पा जे शास्त्रात होणार होतं जे वचन होणार आहे ते आजच्या दिवशी कर बाप्पा लोक परमेश्वर प्रत्येकाला त्या वचनामध्ये वाढावं असं कर बाप्पा बाप्पा इथं खूप संपूर्ण वेळा आणि काय तुझं गोड नावाला वाटून ठेवाय पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आनंद वाटतो या ठिकाणी पुन्हा एकदा ऑनलाईन सर्व्हिस. परंतु मला वाटतं एवढ्याच आठवडी पुढच्या आठवडी कदाचित आपल्या विभागातलं चर्च उघडलं जाईल आणि आनंद वाटतो की परमेश्वराने मार्ग मोकळे केलेले आहेत आणि कदाचित मी निश्चित सांगू शकत नाही जोपर्यंत बातम्या येत नाही, परंतु पुढच्या आठवडी कदाचित नक्कीच चर्च उघडले जातील आणि सगळीची भक्ती ऑनलाईन तर आपली सर्व्हिस राहणारच कंटिन्यू लाईव्ह टेलिकास्ट कंटिन्यू राहणार आहे. परंतु आपण सगळेजण जे तुम्ही घरून ऐकताय ते मंदिरामध्ये येऊन ऐकणार आहात आणि खरोखर परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. 6 दिवसात परमेश्वराने तुम्हाला मला प्रत्येकाला सांभाळलेले आणि पुन्हा एकदा या मंदिरामध्ये आणलेले त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि खरोखर प्रभूमध्ये तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय आणि संदेश आपल्याला चांगला समजण्यासाठी यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत आणि यावेळेला अमोलला मी विनंती करतोय अमोल ब्रदर पुढे येतील आणि यावेळेला संदेश समजण्यासाठी प्रार्थना. आपण प्रार्थना करतो. धन्यवाद राजा सदैव आपला आभार तुझे मान राजा शाबात दिवशी राजा आम्ही एकत्र जमलो असतो बाप्पा तुझ्या नावाची स्तुती आहे आणि वचन वाचलं राजा तू वचन चांगलं समजण्यास बाप्पा तू आम्हाला सहाय्य मदत कर बाप्पा सगळं देखील चांगलं समजवण्यास तू सहाय्य मदत करायचा जे वचनावर बाप्पा आम्ही येणार राजा ते आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही ते पाळावतो असं कर राजा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य घडव राजा हे संकट समयमध्ये बाप्पा तू आम्हाला सुखरूप ठेवलंस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा सर्व काही तुझ्या इच्छेने तू होते राजा तिथून पुढची वेळ काय तुझ्या विश्वास नावाने मागतो म्हणतोय आमेन. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि हे जे वचन आलेलं आहे पूर्वी एक 2-4 महिन्यापूर्वी या वचनावर आपण वर्णन केलेलं होतं आणि पुन्हा तीच वचनं आलेले आहेत. परंतु वचनामधलं आणखी जे सत्य आहे किंवा ज्या वचनावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे त्याच्याकडे आपण लक्ष टाकणार आहोत. कारण प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे आपण नजर टाकली पाहिजे. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. वचनामध्ये सांगितलेले या ठिकाणी 32 वचन सांगते की माझ्या पित्याच्या मनात आलेले की तुम्हाला राज्य द्यावं. मग अनेक प्रश्न आपल्या ठाई उपस्थित होत आहेत की प्रभू परमेश्वर आपल्याला राज्य देणार आहे आणि त्या राज्याचा जर आपण विचार केला पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं प्रकटीकरणाचं 21 अध्याय 4-5 वचन आणि त्या 4-5 वचनामध्ये त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. नंतर प्रकटीकरणाचा 22 अध्याय त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय त्या ठिकाणचं वर्णन केलेलं आहे आणि मग तिथं प्रकटीकरण 21 अध्याय 4-5 वचनामध्ये जर पाहिलं तिथं असं सांगितलेलं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या डोळ्यांची अशी पुसून टाकणार आहे. तेथे मरण नाही, शोक नाही, रडणं नाही आणि कष्ट ही नाही आणि अशा ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला जायचं. आणि मग जर आपण वचनांचा जर विचार केला या ठिकाणी तर परमेश्वर सांगत राहिलेला आहे की मी तुम्हाला राज्य देणार आहे. पण आता स्वीकारणं आपल्या हातामध्ये, पण त्या राज्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे का नाही. कारण जरी आपण मला वाटतं एक 5-6 आठवड्यापूर्वी मी संदेश दिला होता आपल्याला जगामध्ये जर प्राणी मात्रावर जर आपल्याला राजा जर केलेला असला परंतु राजाचा मूळ शब्द जर आपण पाहिला राहा आणि जा म्हणजे जगातला जो राजा आहे तो राहा आणि जा. मात्र ज्या ठिकाणी आपल्याला प्रस्थान करायचंय किंवा ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय त्या ठिकाणी राहायचं जायचं नाही, सार्वकालिक जीवन त्या ठिकाणी. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वेगळी तयारी करावी लागणार आहे. म्हटल्यानंतर जर आपण वचनांमध्ये जर पाहिलं बऱ्याच वेळेला आपण आपल्या परिवारावर प्रेम करतोय, आपण आपल्या पत्नीवर, आपण आपल्या मुलांवर, आपल्या पतीवर आपण प्रेम करतोय आणि इतकं प्रेम करतोय. परंतु जर वचन आपण पाहिलं लुकाचं पुस्तक जर पाहिलं 17वा अध्याय जर पाहिला तर त्या 17व्या अध्यायामध्ये तिथं 30 पासून पुढची जर वचनं पाहिली तर त्या ठिकाणी सांगितलेले दोघी दळीत असल्या तर एक घेतली जाईल एक ठेवली जाईल. म्हणजे येशू ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला त्याच्यातलं
एकाची निवड तो करणार. मग जर आपण विचार केला तर सरळ सरळ आपल्या घरामध्ये विभागलो, म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतोय कदाचित ते आपल्याला खाली राहिलेले किंवा नरकात टाकलेले आपल्याला दिसणार आहे. आणि म्हणून आज आपल्याला सावध व्हायचं. आता सावध होत असताना आपण तो विचार करायचा आहे की पवित्र शास्त्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी की पूर्ण घरच स्वर्गाच्या राज्यामध्ये गेले किंवा पूर्ण घराला प्रवेशुरीचा तारण दिलेले किंवा पूर्ण घराला पूर्ण कुटुंबाला सार्वकालिक जीवन दिलेले, याच्याकडे सुद्धा आपण नजर टाकली पाहिजे. आणि मग ते कुटुंब कसं असलं पाहिजे. जर आपण कुटुंबाबद्दल जर विचार केला, इफिस्करासपत्राचा 4था अध्याय आणि त्याच्यामध्ये 25व्या वचनापासून जर विचार केला तर तिथे सांगितलेले आपण नेमकं आपण जर ख्रिस्ती आहेत तर कसं वागलं पाहिजे. किंवा कलसेकरासपत्राचा 3रा अध्याय जर पाहिला तर तिथं पहिल्या वचनापासूनच आपण कसं वागायचंय हे त्या ठिकाणी सांगितलेले. आणि मग ही जी वचनं जेव्हा आपण फोडून आपल्या जीवनामध्ये ते त्याचं आचरण करतोय त्यावेळेला मात्र स्वर्गाच्या राज्यापासून आपल्याला अडवणार. परंतु बऱ्याच वेळा मी मागच्या वेळी ज्यावेळेला संदेश देत होतो त्यावेळेला 2 आंधळ्याबद्दल मी सांगत होतो आणि बऱ्याच घरामध्ये ती परिस्थिती. आणि त्या ठिकाणी म्हणजे मत्याचा 20वा अध्याय जर पाहिला आपण 29व वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी सांगितलं 2 आंधळे त्या ठिकाणी वाटेवर बसलेले होते. म्हणजे याचाच अर्थ काय झालेले होते, ते जे आंधळे ज्याला आंधळ पण त्यांना प्राप्त झालेले, आंधळ्यांना स्वतःचं घर नसतं. आंधळ्याला कारण ते आंधळे असल्यामुळे ते काम करू शकत नाही, कष्ट करू शकत नाही आणि मग स्वतःसाठी ते काय करू शकत आणि त्यांच्यावर भीक मागायची वेळ येते. म्हणजे अर्थातच जर आपण घरामध्ये आपल्या घरामध्ये जर आपण दिसत असून जर आंधळे होत असलो तर मात्र आपण कफल्लक होणार आहे, तर मात्र आपण कंगाल होणार आहे. म्हणून सावध व्हायचे. आपल्याला जे डोळे देवाने दिलेले, आपल्याला जे डोळे दिलेले देवाने, त्या डोळ्याचा चांगला उपयोग आपण प्रत्येकाने करायचा आहे. जगात जे चाललेले आहे ते आपल्याला दिसलं पाहिजे. नेमकं जगामध्ये काय घडत चाललेलं आहे याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. समजा जर आपल्या कुटुंबामध्ये जर संकट असलं, अडीअडचणी असल्या तर आपले डोळे आपण उघडून पाहिलं पाहिजे की हे संकट आपल्या घरातलं दूर गेलं पाहिजे. म्हणजे घरातलं कुणीतरी आंधळ झालेलं आहे आणि म्हणून ही संकट आपल्या घरामध्ये आहे. म्हणजे साहजिकच या ठिकाणी मला जे तुम्हाला सुचवायचं, आपल्याला स्वर्गाचं राज्य त्या ठिकाणी स्वर्गाचं द्वार परमेश्वर देत राहिलेल्या प्रभू ख्रिस्त सांगत राहिलेले हे लहान कळपा भिवू नको, माझ्या पित्याच्या मनात आलेले की तुम्हाला राज्य द्या. म्हणजे त्याने दार उघडलेले, मात्र त्या दारातून आत जायचं की बाहेर यायचं याचा विचार तुम्ही आणि मी प्रत्येकाने करायचा. कुटुंबाबद्दल जर पाहिलं आपण तर तिथं इफिस्करासपत्राचा 4था अध्याय तिथं सांगितलेले ख्रिस्ती माणसाचा जीवित क्रम आणि तिथं 25व्या वचनामध्ये सांगितलेले तुम्ही 25 आणि 26व्या वचनामध्ये तिथं सांगितले तुम्ही रागावा परंतु पाप करू नका, रागावलेले असताना सूर्यभाव देऊ नका आणि सैतानाला भाव देऊ नका. आणि बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच कुटुंबांमध्ये जर आपण विचार जर केला तर बऱ्याच कुटुंबामध्ये घरामध्ये हल्ली लॉकडाऊन मध्ये जर पाहिलं तर विशेष करून पती जे आहेत घरचे कर्ते पुरुष जे हे घरी राहतात आणि त्याच्यामुळे झालंय काय माहितीये का, जी सवय म्हणजे नवरा कामाला जातोय आणि कामाला नेहमी तो जातोय परंतु आता तो घरी राहायला लागलेला आहे, नवरा कामाला जातोय ही सवय त्यांची मोडलेली. आणि मग घरामध्ये राहत असताना ज्या लॉकडाऊनमुळे अडीअडचणी निर्माण झालेल्या त्याच्यामुळे घरामध्ये किरकिर सुरू झालेली आणि किरकिर सुरू झाली याचाच अर्थ रागाला वाव मिळत राहिलेला आहे. आणि जेव्हा रागाला वाव मिळतोय त्यावेळेला मात्र सैतान तुमचा ताबा घेत असतो. आणि म्हणून पहिली गोष्ट आपल्याला जी करायची, आपल्याला जर स्वर्गाच्या राज्यात जायचंय तर ज्या रागातून सैतान घरामध्ये प्रवेश करतोय पहिला तो राग आपल्यातून काढला पाहिजे. आणि पुढे चालून जर पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं, समजा एखाद्याला तुम्हाला मदत करायची, एखाद्याला तुम्हाला जर दान करायचंय, तिथं असं सांगितलेलं की चोरी करणारे अगदी पुन्हा चोरी करू नये तर स्वतःच्या हाताने कष्ट करून ते दुसऱ्याला मदत करायची. त्याच्यानंतर पुढची जर वचनं पाहिली, 28च्या पुढची जर वचनं पाहिली तर त्याच्यामध्ये सांगितले तुमच्या मुखातून कुठले अमंगळ भाषण न निघो. म्हणजे जर स्वर्गाच्या राज्यात आपल्याला पोहोचायचंय, मत्तयाचा 12वा अध्याय 36व्या वचनामध्ये सांगितलेले तुम्ही बोललेल्या व्यर्थ शब्दाचा हिशोब परमेश्वर घेणार आहे. म्हणजे आपल्या मुखातून जे व्यर्थ शब्द उच्चारले गेलेले, व्यर्थ शब्द म्हणजे ज्या शब्दांमुळं, ज्या तुमच्या बोलण्यामुळं दुसऱ्याला कृपा प्राप्त होत नाही, दुसऱ्याला चांगला मार्ग दिसत नाही, असे जर शब्द तुमच्या मुखातून निघत असले तर ध्यानात ठेवा तुमची नोंद जी होणार आहे ही मरणाच्या वहीत होणार आहे आणि नरकाचं राज्य तुम्हाला
शिव्या काही निघाली नाही तर मात्र मग आपला मार्ग सरळ चाललेला आहे, त्या मार्गावर आपल्याला चालायचंय. आणि पुढे चालून जर एपिस्करासपत्र्याचा 4था अध्याय पुढचं वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलं पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, कारण सार्वकालिक जीवनापर्यंत तो आपल्या संगती राहायला पाहिजे. तारणापर्यंत आपल्या तारणापर्यंत तो पवित्र आत्मा आपल्या संगती राहायला पाहिजे. आणि मग पवित्र आत्म्याबद्दल जर आपण त्या विचार जर केला, गलतीकारासपत्र्याचा 5वा अध्याय आणि 22वा वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं पवित्र आत्म्यामध्ये नेमकं काय. तिथं असं सांगितलं प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन, ह्या त्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या गोष्टी आपल्यामध्ये जर आल्या, म्हणजे सौम्यता आपल्यामध्ये आली, प्रीती आपल्यामध्ये आली, लीनता आपल्यामध्ये आली, नम्रता आपल्यामध्ये आली, विश्वासूपणा आपल्यामध्ये जर आला, इंद्रिय दम जर आपल्यामध्ये असलं तर पवित्र आत्मा आपल्या ठाई कार्य, देवाचा आत्मा आपल्या ठाई कार्य करतो. आणि हा देवाचा आत्मा जर वचन जर आपण पाहिलं, जर वचन पाहिलं नीतिस्तुत्याचा 3रा अध्याय आणि 24वा वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितले सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तू आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातून तुला जीवनाचा मार्ग. म्हणजे जर विचार केला वचनांचा, जर विचार केला सगळ्या वचनांचा, म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे याच्यामध्ये जर पाहिलं, कलसेकराच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर तिथं सुंदरशी वचनं दिले. 3 पासून जर पुढे जर वचनं आपण पाहिली तर त्याच्यामध्ये सुंदरशी वचनं दिलेले. तिथं आपल्याला ख्रिस्ती माणसाने नेमकं कसं वागायचं हे त्या ठिकाणी सांगितले. पहा तिथं देवाचं वचन सांगते, देवाचं वचन त्या ठिकाणी सांगते परंतु क्रोध, 8वं वचन आहे 3:8 मध्ये, परंतु क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा, मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लवाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. म्हणजे जे जुनपण आहे, आपल्यातला वाईटपणा, आपल्यातला दुष्टपणा, आपल्यातला दुर्विचार, आपल्यातले दुष्कर्म हे सगळं आपण काढून टाकायचं. जर आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे किंवा आपण जर नवं झालेलो आहे तर ह्या गोष्टी आपल्यातून निघाल्या पाहिजे जर आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जायचं. मग जर स्वर्गाच्या राज्यात जर जायचं आपल्याला तर ह्या विचाराप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आणि म्हणून फिलिप्पियराच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर तिथं पाऊल आपल्याला शिकवत राहिलाय, तिथं सांगत राहिलेलं जे काही सत्य, जे काही न्याय त्याच्याच मागे आपल्याला प्रत्येकाला लागायचंय. फिलिप्पियरासपत्र्याचा 4था अध्याय आणि तिथं जर वचनं जर पाहिली आपण, सुंदरशी वचनं त्या ठिकाणी दिलेली 4था अध्याय आणि 7 आणि 8 वचनं, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचं मनन करा. म्हणजे जे सगळं चांगलंय त्याचं मनन आपल्या ठाई झालं पाहिजे. आणि मग जर झालं, मनन झालं तर फिलिप्पी 4:9 मध्ये सांगितलेलं मग शांतीदाता येशू, शांतीदाता देव आपल्या बरोबर राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जर आपण रोमकारासपत्र्याचा 8वा अध्याय 14 आणि 17 वचन जर पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं जर पवित्र आत्मा आपल्या ठाई राहिला, जर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर आपण चाललो, पवित्र आत्म्याची जर फळं आपल्यामध्ये जर राहिली तर तिथं देवाचं वचन सांगते मग तुम्ही देवाच्या राज्याचे वारीस व्हा. म्हणजे आपण ज्यावेळेला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतोय त्यावेळेला देवाच्या राज्याचं वारीस आपण प्रत्येक जण होणार. आणि म्हणून सावध व्हायचं, म्हणून सावध. राज्य आपल्यासाठी, राज्य येशूने आपल्याला दिले आहे, पण त्या राज्यामध्ये त्या दरवाजापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि ते सामर्थ्य येणार आहे ज्यावेळेला आपण पवित्र शास्त्र धुंडाळू. कारण योहानाचा 5वा अध्याय 39 वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहताय कारण तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. म्हणजे शास्त्र आपल्याला शोधावं लागणार आहे. आपल्या ज्या फायद्याच्या गोष्टी किंवा आपल्याला स्वर्गात नेणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपल्याला दिसतात. तुम्ही जर लुक्याचा 16वा अध्याय जर पाहिला तर त्या ठिकाणी स्वर्गात कोण गेले आणि नरकात कोण गेले याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलं.
आणि येशू ख्रिस्त म्हणतोय श्रीमंतांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणं कठीण. जर विचार केला आपण आपल्या बाबतीत जर विचार केला, साधी गोष्ट आहे, माझ्या हातात मी जर अंगठी घातली किंवा लॉकेट जर माझ्या गळ्यामध्ये जर आलं, ज्यावेळेला माझ्याकडे अंगठी जर मी घातलेली असली सोन्याची, तर मी बोलताना माझा हात सदैव पुढे राहतो. म्हणजे साहजिकच माझ्याकडे गर्व उभा. बऱ्याचदा मी जर चांगले कपडे घातले, चांगलं करण्याचा मी प्रयत्न केला, मी माझ्याकडे बघतोय, माझ्याकडे गर्व, मी स्वतः फुटून जातो. आणि मग श्रीमंताच्या बाबतीत जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीची आवड आणि निवड करतो. स्वतःचं घर पाहतोय, दुसऱ्याचं घर पाहतोय आणि त्याच्या मनामध्ये तो विचार करत असतोय की याच्यापेक्षा माझं घर मोठे, गाडीकडे पाहतोय, त्याच्या गाडीपेक्षा माझी गाडी चांगली. म्हणजे गर्व त्याच्यामध्ये निर्माण. ज्यावेळेला याच्यामध्ये जर पाहिला आपण चौथा अध्याय जर पाहिला, दानियेलचा चौथा अध्याय जर पाहिला, नबुकदनेस्सर राजाला अगोदर तिथं 27 वचन जर पाहिलं तर दानियेलाने सांगितलेलं होतं, राजा हे स्वप्न तुझ्यासाठी, तुझं राज्य काढून घेण्यात येणार आणि तू वेडा होऊन जाणार, हे नबुकदनेस्सर राजाला सांगितले. आणि ज्यावेळेला परमेश्वर आपल्याला सुचवतो, देवबाप ज्यावेळेला आपल्याला सुचवतोय, त्यावेळेला एक जणाच्या मध्यंतरी आपल्याला तो संधी देत असतो. म्हणजे मध्ये आपल्याला काय करतोय, तो संधी वेळ देतोय, आपल्याला बदलण्यासाठी वेळ देतो. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक पाप ज्यावेळेला करतोय, आपण विचार करतो मी पाप केलं, मला शिक्षा झाली नाही. काही पापांची ताबडतोब शिक्षा होते, काहीची लगेच शिक्षा होते. म्हणजे ज्यावेळेला आपण पाप करतोय, बऱ्याच वेळेला आपल्याला शिक्षा झाली नाही तर आपल्याला आनंद वाटतोय, पण तो आनंद वाटून घेऊ नका. त्या पापाबद्दल आपल्याला शासन हे होणारच आहे. पण देव काय करतोय, त्याची लेकरं त्याच्याकडे वळावीत म्हणून देव मध्यंतरी आपल्याला संधी देत असतो. कारण वचन जर पाहिलं, निर्गम याचा 34 अध्याय 6 वचन जर पाहिलं तर त्या 6व्या वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराचे गुण सांगितले. परमेश्वर कृपाळू देव आहे, परमेश्वर दयेचा सागर. आणि पुढं त्या परमेश्वराचा आणखी गुण सांगितलेला आहे, परमेश्वर मंद क्रोध, त्याला लगेच राग येतो. रागाच्या बाबतीत जर आपण विचार केला, एबी लोकासपत्राचा 10वा अध्याय आणि 31व्या वचनाचा जर विचार केला तर तिथं असं सांगितलेलं आहे, त्या परमेश्वराच्या हातामध्ये सापडणं फार भयंकर आहे. म्हणजे त्याच्या हातामध्ये सापडायचं नाही, सापडायच्या अगोदर आपण जर त्याला क्षमा मागितली तर आपली क्षमा केली जाणार आहे. आणि म्हणून सावध व्हायचे, परमेश्वराचे गुण आपल्याला पाहिजे. नबुकदनेस्सर राजाला दानियेलाने सांगितलेलं होतं, राजा तुझं राज्य काढून घेण्यात येणार आहे, तू वेड्यासारखा, जनावरासारखा तू काय होणार आहे, चारा खाणार आहेस, गवत तू खाणार आहे. तुझं राज्य 7 काळ जाईपर्यंत तुझं राज्य तुझ्या हातून काढून घेण्यात येणार. आणि राजाने ते ऐकलं. राजाने दानियेलाला बक्षीस सुद्धा दिलं, कारण स्वप्नाचा अर्थ दानियेलाने त्याला सांगितलं. आणि दिवसामागून दिवस निघून गेले आणि जे राजाने कमावलेलं होतं तो गर्व त्याच्या मनामध्ये जसाच तसाच होता. एक वेळेला राजा त्याच्या गच्चीवर फिरत होता, नबुकदनेस्सर त्याच्या गच्चीवर फिरत होता आणि चारी कोपऱ्याला, त्या गच्चीच्या चारी कोपऱ्याला म्हणजे चहूबाजूने तो फिरला. आणि मात्र फिरताना एक म्हणायचा, हे जे दिसतंय माझ्या डोळ्याला, हे सगळं मी माझ्या पराक्रमाने कमवलं. म्हणजे साहजिकच त्याने जे कमवलेलं होतं, त्या कमवण्यावर त्याचा गर्व झालेला होता, गर्व त्याचा वाढलेला होता. आणि ज्यावेळेला तो फिरत होता आणि आकाशवाणी झाली, परमेश्वराची वाणी झाली, परमेश्वराची वाणी त्याच्या कानावर पडली आणि त्या राजाला सांगितलं, हे राजा, आज तुझं राज्य काढून घेण्यात येईल. त्या ठिकाणी नबुकदनेस्सर राजाचं राज्य त्या ठिकाणी काढून घेतलेले. ज्यावेळेला श्रीमंती ती गर्व त्यावेळेला आपल्यामध्ये येतोय. आणि इथं तेच मला या ठिकाणी सांगायचंय. इथं लुकाचा 16वा अध्याय जर पाहिला तर त्याच्यामध्ये लाजाराची त्या ठिकाणी दाखला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे. लाजार गरीब, दुबळा, आजारी एका श्रीमंताच्या दारात पडलेला होता. आणि वर्णन त्या श्रीमंताचं केलेलं आहे. तो त्याच्या घरामध्ये त्याच्याकडे जो पैसा अडका,
धनसंपदा त्याच्याकडे होती, नौकर चाकर त्याच्याकडे होते. आणि त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्याने चांगलं खाल्लं, चांगलं प्यालं, उंची कपडे त्याने वापरले. जेव्हा पाहिजे तेव्हा तो आनंद करायचा. आणि त्याच्या दारामध्ये जो गरीब पडलेला होता, जो आजारी होता, त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्या अंगावर फोड होते आणि इतका तो लाचार होता, इतका तो लाचार, इतका तो दुबळा, इतका तो अशक्य झालेला होता की त्याचा हात सुद्धा उचलत नव्हता. म्हणजेच कुत्रे येऊन त्याला चाटत होते, कुत्र्याला तो हात सुद्धा म्हणू शकत नव्हता. इतकी त्याची परिस्थिती वाईट झाली. आणि या श्रीमंत माणसाच्या घरातून जे बाहेर पडायचे, म्हणजे त्यांच्या ताटातलं जे उरलेलं उष्ट जे खरकट जे बाहेर पडायचं, ते हळूहळू तो खायचा आणि त्याच्यावर तो जगत. वेळ आली, हा जो गरीब होता लाजार, तो मरण पावला. लाजारच मरण पावला. आणि तिथं वचन असं सांगते, दूत आले परमेश्वराचे आणि त्याला उचलून घेऊन गेले. पण त्याच्यामध्ये एक गुण होता, तो दारात, श्रीमंताच्या दारात होता. पण श्रीमंताच्या श्रीमंतीतलं त्याने काहीच ओढून घेतलं नाही. म्हणजे त्याला भूक लागली तरी त्याने ओरबाडून काहीच घेतलं नाही. नम्रपणे त्या दारात त्या ठिकाणी पडून. दुसरी बाजू श्रीमंताची, त्याच्याकडे मुबलक होत. तो हवा तर त्या गरीबाला दवाखान्यात नेऊ शकत होता, हवं तर त्या गरीबाला चांगले वस्त्र देऊ शकत होता. म्हणजे सगळं काही देण्यासाठी हा श्रीमंत माणूस समजतो. आणि मग ते 25वा अध्याय जर पाहिला, बऱ्याच वेळेला आपण काय करतोय, बरेच वचन पवित्र शास्त्रातून धुंडळतो, शोधतोय, बरेच शोध काय म्हणजे परमेश्वराचा शोध करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेला प्रभू येणार आहे त्यावेळेला विचारणा नेमकी काय होणार, ते मत्तयाच्या 25व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी सांगितलं. आणि तिथं 31 पासून जर पुढची वचनं जर पाहिले तर ते येशू म्हणतोय, मी तुझ्या घरी आलो होतो, मी तालेला होतो, त्यावेळेला मला प्यायला द्या, पाणी दिले. मी तुझ्या घरी आलो त्यावेळेला भुकेला होतो, त्यावेळेला मला खायला दिले. मी तुझ्या घरी उघडा आलो होतो, त्यावेळेला मला वस्त्र दिले. म्हणजे एवढा ज्यावेळेला येशू ख्रिस्त येणार आहे, येशू ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेला तो साधे प्रश्न आपल्या पुढे करणार आहे. आणि मग आपण दिलंय का नाही याची विचारणा त्या प्रभूला करणार. वचन जर पाहिलं, स्तोत्रसंहिता 41 अध्याय पहिलं वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलेले, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करील, परमेश्वर त्याचं रक्षण करील, भूत तलावर तो सुखी देईल. म्हणजे ज्यावेळेला दिनांची, गरिबांची काळजी वाहतोय त्यावेळेला मात्र परमेश्वर आपल्याला सर्व संकटातून सोडवित असतो. आणि या ठिकाणी लुकाचा 16वा अध्याय जर पाहिलं, आज ही जी श्रीमंत व्यक्ती होती ती फक्त स्वतः आणि स्वतःचं घर, स्वतःचा परिवार याच्याकडेच ती बघत होती. आणि दुसऱ्यासाठी त्याने त्याच्या उभ्या आयुष्यात काय केलं, लाजारस मेला, त्याला दूताने उचलून नेलं. आणि हा श्रीमंत मेला. वचन त्या ठिकाणी सांगते त्याला पुण्यात आलं, म्हणजे सोप्या भाषेमध्ये तो खड्ड्यात गेला. मात्र ज्यावेळेला वेळ आली, हा नरकात जो पडलेला होता, श्रीमंत माणूस जो नरकात पडलेला होता, फिरता फिरता त्याची नजर वर गेली. आणि अब्रामाच्या बाजूला तो लाजार जो त्याच्या दारामध्ये पडलेला होता, हा लाजार अब्रामाच्या बाजूला त्या ठिकाणी उभा राहिलेला त्याला दिसला.
पडलेलं आणि म्हणून त्याने लाजाराला पाहिलं, लाजाराला आवाज दिला, हे लाजारा खाली उतर आणि करंगळी बुडव पाण्यामध्ये, माझ्या जिभेवर ठेव, कारण मला या ठिकाणी प्यायला पाणी नाही. जर विचार आपण केला, तो परमेश्वर आपल्याला सांगत राहिला, तुम्हाला सांगत राहिला की राज्य तुम्हाला द्यायचे, पण माझी तयारी झाली का? मी त्या राज्यासाठी तयार आहे का? कारण वचन सांगते, प्रकटीकरणाच्या 22व्या वचनामध्ये सांगितलेले, पहा मी लवकर येतो आणि ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ मिळते. आणि हाच दाखला येशूने आपल्याला अगोदर दाखवून दिलेला आहे. आपल्याकडे आहे म्हणून आपण आपल्यासाठीच जगायचं. आपल्याकडे आहे म्हणून आपण आपल्यासाठी जगायचं नाही. आपल्यातून दुसऱ्याला काय मदत होईल? मग ज्ञानाच्या दृष्टीने असणार आहे, उसळवारीच्या दृष्टीने असणार आहे, आरोग्याच्या दृष्टीने असणार आहे. जी जी मदत काही देता येईल, जर आपण आपल्याच घराकडे, आपण आपल्या लेकरांचं, आपण आपल्या परिवाराचं जर सुख पाहत राहिलो, तर ध्यानात ठेवा, येणाऱ्या काळात जे सुख प्राप्त होणार आहे. आणि तुम्ही विचार करा, जगातलं जे आयुष्य आहे, स्तोत्रसंहिता 90वा अध्याय 7, 8, 9 वचन जर आपण पाहिलं, तुमचं आयुष्य 70 वर्ष, शक्य असल्यास फार तर 80 वर्ष. पण जे आपल्याला मिळवायचे राज्य, प्रकटीकरण 21 मध्ये त्या ठिकाणी 4 आणि 5व्या वचनामध्ये सांगितलं, तिथं मरणच नाही. म्हणजे ते जे आयुष्य आहे ते अमर्यादित आहे, सार्वकालिक आहे. स्तोत्र 90 मध्ये त्या ठिकाणी सांगितले, हे जे 70-80 वर्षाचं आयुष्य आहे हे लवकर सरते आणि आम्ही निघून जातोय. हे मर्यादित आयुष्य आहे. तुम्हाला मर्यादित आयुष्य, मला मर्यादित आयुष्य, पण या आयुष्यामध्ये मी कसं जगलं पाहिजे हा विचार या दाखल्यावरून मी घेतला पाहिजे. मी जर माझ्यासाठी जगलो तर येशू तुमच्यासाठी हात देणार नाही. येशू तुम्हाला स्वर्गात गेला. परंतु जगात राहत असताना मी माझ्यासाठी जगलो आणि मी इतरांसाठी देखील जगलोय, तर येशू नक्कीच त्याचा हात पुढे करणार. आणि म्हणूनच या जगामध्ये राहत असताना विचार, हे आयुष्य लवकर संपतं. हे आयुष्य लवकर संपतं. पण म्हणून तुम्ही मी विचार केला पाहिजे, मला कसं वागायचं. कारण मला जे वेतन मिळणार आहे, मला जे वेतन मिळणार आहे ते माझ्या कर्माप्रमाणे मिळणार आहे. मी वागलोय कसा याच्यावर मला काय मिळणार आहे? वेतन मिळणार आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने सावध आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच तुम्हाला मला सांगितलेलं आहे, हे लहान कळपा, हे छोट्याशा कळपा, माझ्या पित्याच्या मनात आलंय की तुम्हाला राज्य तयार, दार उघडत राहिलेलं आपल्यासाठी. आणि तो परमेश्वर आपली वाट पाहत आहे. आज तो आपल्याला प्रत्येकाला म्हणत राहिलेला आहे, अहो कष्टी व भाराक्रांतीमुळे तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुमचं पापाचं ओझं असणार आहे, तुम्ही ते घेऊन येशूकडे या, येशूकडे या, त्याच्याकडे ते ओझं टाका, तुमच्या अपराधांची क्षमा मागू, कारण तो तयार आहे आज आपल्या अपराधांची क्षमा करायला. कारण यशायाचा 55 अध्याय 6 वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितले, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तो वर त्याला शोधा, तो जवळ आहे, तो त्याचा. म्हणजे एक काळ नेमलेला, एक वेळ नेमलेली. आज प्रभू आपला देव आपल्या अपराधांची क्षमा करायला पाहिजे, पण क्षमा मागणं आपल्या हातात आहे. आपल्याला आपल्यावरती सोपवलेलं आहे. आपण जर त्याला क्षमा मागितली तर आपल्या प्रत्येक अपराधांची तो क्षमा केल्याशिवाय राहणार. मग एक नवं जीवन, एक नवा आत्मा आपल्या ठाई, एक नवं शरीर आपल्या ठाई आणि स्वर्गाचं राज्य आपल्याला मिळेल. आणि म्हणून आज जे वचन तुम्ही ऐकले, स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्याच आपल्याकडे दिली. ती किल्ली जर हरवली तर ते स्वर्गाचं राज्य आपण उघडू शकत. ती किल्ली म्हणजे देवाचं वचन.
ती किल्ली म्हणजे देवाच्या आज्ञा आहे. त्याचं जर पालन आपल्या ठाई झालं, त्याचं जर आचरण आपल्या ठाई झालं, तर ते स्वर्गाचं राज्य आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून जगातलं जे आहे ते जगामध्ये राहणार. स्वर्गाचं जे जी धार्मिकता आहे ती जमेल धरली जाणार. आणि म्हणून आपण प्रत्येकाने सावध व्हायचे. काळ शेवटला येत राहिलेला आहे, दिवस संकटाचे आहे. आणि या संकटाच्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला चांगल्या रीतीने सांभाळत राहिला. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त या संकटातून आपल्याला बाहेर काढणार त्याच्याजवळ आपल्याला घेणार आहे. म्हणून योहानाचा 14 अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये जर पाहिलं तर सुरुवातच त्याने केली, तुमचे अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले आहे. मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो, आणि जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा येईल तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असाल. परंतु तो येशू पुन्हा येईपर्यंत आपण पापापासून परावृत्त झालं पाहिजे, आपण पापापासून शुद्ध झालं पाहिजे. म्हणून आज वेळ दिलेली, पश्चाताप करण्यासाठी आपल्याला वेळ दिलेली, संधी दिलेली. आपण प्रत्येक जण पश्चाताप करूया. छोट्या मोठ्या ज्या काही चुका आपल्याला असतील त्या देवाच्या पुढे आपण मांडूया. देवाला सांगूया, देवा मी हे पाप केलेले, देवा मी ह्या चुका केलेल्या, देवा मी हे अपराध केलेले. आणि देव आपल्या अधर्माची क्षमा करील आणि स्वर्गाचं राज्य आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. प्रार्थना यावेळेला आपण करूया. पित्या पुत्र परमेश्वर सृष्टीच्या निर्माण करता बापा, तुझ्या नावाला महिमा गौरव आज आणि शाश्वत. आज पुन्हा एकदा बाप्पा तुझ्या चरणाजवळ तू आणल्यास बाप्पा, तुला धन्यवाद आहे बाप्पा. आज ज्यांनी बाप्पा या प्रार्थनेमध्ये भाग घेतलेल्या बाप्पा घेत आहेत महाराजा, आज तुझ्या आशीर्वादाचं भांडर बाप्पा त्यांच्यासाठी मोकळं कर बाप्पा. आज सामर्थ्याने भरलेले हात बाप्पा त्या प्रत्येकाच्या डोक्यावर ठेव बाप्पा. हे महाराजा त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बाप्पा, आणि तुझ्या नामासाठी हे नाथऋषी बाप्पा तू ये बाप्पा. आज महाराजा जे वचन बाप्पा हे तुझ्या लेकरांपुढे बाप्पा मांडण्यात आलेले बाप्पा. हे महाराजा स्वर्गाचं द्वार आमच्यासाठी उघडलेले बाप्पा. किल्ले आमच्या हातात आहे, ते दार आम्हाला दिसते बाप्पा. किल्ली म्हणजे देवाचं जे वचन आहे बाप्पा, देवाच्या ज्या आज्ञा आहेत बाप्पा, त्याचं जर आचरण आमच्या ठाई झालं तर महाराजा आपाप ते दार आमच्यासाठी उघडलं जाणार आहे बाप्पा. आणि म्हणूनच माझे येशू कर बाप्पा, हे तुझ्या ती किल्ली बाप्पा, स्वर्गाच्या राज्याची किल्ली बाप्पा कायम आमच्या ठाई राहू दे बाप्पा. तुझं वचन बाप्पा आमच्या हृदयामध्ये बाप्पा कायम बाप्पा ठसलेला असा बाप्पा. हे महाराजा ते अंतःकरणात असा बाप्पा, असंच होऊ दे महाराजा. होय प्रभू देवा तू ये बाप्पा. हे महाराजाच्या संकटातून बाप्पा गेलं वर्ष दीड वर्ष बाप्पा आम्ही चाललेले आहेत महाराजा. त्या संकटातून बाप्पा तू बाहेर काढत राहिला बाप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो बाप्पा. आणि ज्या तुझ्या मंडळांना तू सांभाळेस बाप्पा त्याबद्दल आभार मानतो महाराजा. आणखी बाप्पा जी मोठाली संकट येतील, हे येशू तू म्हणलेले तुमच्या डोक्याच्या केसाचा देखील नाश होणार, तुझ्या वचनाप्रमाणे घडून येऊ देत महाराजा. कारण बाप्पा ही लेकर तुझ्यावर भार टाकणारी, तुझ्यावर विश्वास टाकणारी तुझी लेकर आहेत बाप्पा. हे नाथऋषी बाप्पा कोणाचाच नाश होऊ देऊ नको. पुन्हा एकदा बाप्पा पुढचा आठवडा बाप्पा जे मंदिर उघडवणार आहे महाराजा, आम्ही स्वतः येऊन बाप्पा या मंदिरामध्ये तुझा जय जयकार करणार. त्यातले मार्ग आजच मोकळे तू कर महाराजा. आणि करू बाप्पा सर्वांच्या पाऊल बाप्पा मोकळे कर महाराजा. हे करू द्या प्रत्येकाने तुझ्या पुढे यावं बाप्पा, उच्च स्वराने तुझा जय जयकार करावा, तुला प्लस करावा. आणि येशू प्रत्येकाचा स्वीकार तू करावाच बाप्पा, असंच तू देत. आज येशू प्रत्येकाला तुझ्या चरणाजवळ तू घेतलेस बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद. आमच्यातील जे कोणी आजारात आहेत, दुःखात आहेत, त्रासात आहेत बाप्पा, त्यांचे आजार दुःख त्रास संकट बाप्पा तुझा आणि घडू दे तुझ्या नावाचा. आज नाथऋषी बाप्पा तू ये बाप्पा. रुपेशसाठी प्रार्थना बाप्पा, त्याच्या परिवाराला तुझा आशीर्वादाचा अनुभव बाप्पा तू देत राहिला बाप्पा. पुन्हा एकदा बाप्पा हे महाराजा त्यांचं घर संपूर्ण आशीर्वादाने भर बाप्पा. हे महाराजा अमोलला ज्या संकटातून तू बाहेर काढले बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. ताकद आणि बळ हे महाराजा कर बाप्पा. रोग प्रतिकारक शक्ती बाप्पा त्याच्या ठाई बाप्पा वाढीस लागू देत बाप्पा. आज दिव्याचा स्पर्श त्याला कर, त्याच्या परिवाराचं संरक्षण. ज्यांनी तुझं वचन ऐकलेले बाप्पा, ते ग्रहण केलेले बाप्पा, ते हृदयामध्ये साठवलेले बाप्पा,
त्या प्रत्येकाला बाप्पा सार्वकालिक जीवनाचा मार्ग दिसून येऊ दे माझा. आणखी जे घरादारामध्ये आजारी आहेत बाप्पा त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर माझा. हे प्रभूया दीपक साठी प्रार्थना आहे बाप्पा. हे माझ्या राजा कॅन्सरने त्रस्त आहे बाप्पा, मात्र माझ्या राजा तू त्याला बरं करत राहिला ना बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आज विनंती करतो बाप्पा त्याच्या चेहऱ्यावरची सूज बाप्पा काढून टाक माझ्या. येशू तू ये बाप्पा, मीनाला स्पर्श कर बाप्पा, तू आरोग्य दे. कोमलच्या पोटातला बाळ बाप्पा तू आशीर्वदित कर माझा. हे प्रभूया तुला धन्यवाद माझा. आजची माझी प्रार्थना तू एकलीस आमच्या अपराधांची क्षमा केलीस बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. हे तुझी संपूर्ण वेळ काळ मी तुझ्या हातात सोडत आहे. येशू तुझ्या प्रिय आणि गोड नावावर मागून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा तुझे नाम पवित्र मानले, तुझे नाम कारण